करण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केलेली आहे। नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असं मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सांगितलंय। मुंबईतली रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीने मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत। आम्हाला एक मार्ग मोकळा करून द्या, आम्ही आझाद मैदानात जाऊया। आझाद मैदान परिसरातून कोणत्याही गणपतीची मिरवणूक जात नाही असं काही वेळापूर्वी मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं। पण आता मुंबईतल्या आझाद मैदान इथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मनाई केली आहे। वेदांत नेब आपल्याला अधिक अपडेट देईल। वेदांत, काय म्हणणं आहे मुंबई हायकोर्टाचं आणि यातून आता मार्ग काय निघू शकतो? ही याचिकेची सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान हे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश देताना असं म्हटलं आहे की गणेश उत्सवाचा काळ आहे आणि त्यामुळे रहदारी विस्कळीत होऊ शकते। त्यामुळे पुढील 2 आठवडे तरी आझाद मैदानात हे आंदोलनाला परवानगी दिली जाऊ नये, मनाई केली जावी अशा प्रकारचं म्हटलं गेलं आहे। शिवाय आपण बघतोय की नवी मुंबई असेल, नवी मुंबईतील खारघर असेल किंवा अन्यत्र ठिकाणी जर आंदोलन मुंबईच्या दिशेने येत असेल तर ती तशा प्रकारची मुभा राज्य सरकारने द्यावी असं सुद्धा यामध्ये सगळ्यात म्हटलं आहे। वेदांत, तुला विनंती, सोबत रहा। वकील गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्या सोबत आहेत। सदावर्तेजी, आझाद मैदानामध्ये जरांगेंना येण्यासाठी कोर्टाने मनाई केलेली आहे। हा आदेश जर जरांगेंनी मानला नाही तर पुढे काय होऊ शकतं? आपली पहिली प्रतिक्रिया। मुद्दा असा आहे की माननीय उच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि जरंगे सुद्धा कायद्यापेक्षा, न्यायालयापेक्षा, संविधानापेक्षा मोठा नाही आणि त्याच्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये 2 याचिका आहेत। एक जी आहे जनहित याचिका आहे आणि दुसरी माझी याचिका आहे आणि आज एका याचिकेवर सुनावणी दरम्यान आझाद मैदानामध्ये जाता येणार नाही, आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। आता जे कोणी जरंगेचे गॉडफादर असतील, मास्टरमाइंड असतील, मसीहा असतील, त्यांनी जरंगेला सांगावं की आता नो एंट्री इन आझाद मैदान फॉर 2 वीक्स। जरंगेला नो एंट्री आहे टंके की चोट पे। कोर्टाचा तो आदेश आहे आणि आदेश हा इथल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तो लागू आहे। त्याच्यामुळं जरंगेला आंदोलन करता येणार नाही। सदावर्तेजी, पण आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांचे ओएसडी भेटायला गेले होते तेव्हा सुद्धा जरांगे त्यांच्या पवित्र्यावरती ठाम होते की आम्ही मुंबईत येणार, आंदोलन करणारच। हे पहा, कोणाला काय वाटतंय हे काही महत्वाचं नाही, कारण जरंगे काही एवढा मोठा कायद्यापेक्षा आणि नियमांपेक्षा मोठा लागून गेलेला नाही। त्यामुळं मला जे सांगायचं हेच आहे की जरंगेला कोर्टाचा आदेश ऐकावाच लागेल आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे ओएसडी भेटायला जाणं हे लोकशाहीतल्या प्रक्रियेचा भाग आहे। त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही, परंतु बेकायदा आणि कोणती परवानगी नसताना जरंगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे, जरंगे ज्या प्रकारे लोकांना हंडून पाडून बोलत आहे, महिलांच्या बाबतीत अब्रू जाईल असं बोलत आहे, अरे तुरेची भाषा महिलांना बोलत आहे, या सगळ्या गोष्टी आई बहिणी लोकांच्या काढत आहे। हे लक्षात घेता, जरंगेचं वर्तन लक्षात घेता आणि जरंगेच्या एकूण ऍक्टिव्हिटी सुद्धा आम्ही आमच्या याचिकेत टाकलेल्या आहेत। त्यामुळे हे सिरियस मिसकंडक्ट आहे। न्यायालयाच्या विरुद्ध जाऊन वागणं म्हणजे 6 महिने क्रिमिनल कंटेम्प्ट खाली शिक्षा सुद्धा होऊ शकते। हे वेगळं सांगण्याची गरज मला वाटते नाही। सदावर्तेजी, या आधी सुद्धा ज्यावेळी मनोज जरांगेंनी आंदोलनाचं सगळं पवित्रा घेतलेला होता तेव्हा सुद्धा तुम्ही विरोध केलेला होता आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे आक्रमक होताना दिसतायत मराठा आरक्षणासाठी। तुमची काय भूमिका असेल? मी एकच सांगतो, आझाद मैदानात नो एंट्री आहे। आता 2 आठवडे काही करायचं नाही। न्यायालयाचा निकाल हा सर्वंकष असतो। राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, सरकारला आणि जरंगेला आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्याच्यामुळे ह्या निकालाच्या पुढे कोणाला जाता येणार नाही। आणि नो एंट्री म्हणल्याच्या नंतर कोर्टाने रिस्ट्रेन कशाला म्हणतात? कायद्याच्या भाषेमध्ये रिस्ट्रेन म्हणल्यानंतर कुणाला सुद्धा न्यायालयाचा अवमान करण्याचा अधिकार नाही। हे डंक्याची चोट पे आता जरंग्यानं आपल्या डोक्यात घालून घ्यावं, हेच मला आपल्या माध्यमातून जरंगेला सांगणं आहे। एक शेवटचा प्रश्न विचारते, आझाद मैदानात येऊ नका असं जरी कोर्टाने सांगितलं असलं तरी नवी मुंबईत किंवा खारघर अन्यत्र ठिकाणी परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असंही कोर्टाने म्हटलंय। जर अन्य ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलं तर तुमची भूमिका मागच्या वेळेसारखीच असेल का?
आमची भूमिका मराठा भाऊ मागास नाही, त्याच्यामुळे आरक्षणाला विरोध आहे. त्याचबरोबर जरंगेनी परवानगी तर घेऊ द्या, अर्ज तर करू द्या. परवानगीचा अर्ज केल्याच्या नंतर परवानगीच्या नंतर आंदोलन कसं होईल, किती होईल, कुठं होईल याचे ठरेल. कायद्यापेक्षा स्वतःला मोठा मगरूर, माजलेली भाषा, या सगळ्या गोष्टीला मला असं वाटतं की न्यायालयाने जे आज सांगितलेलं आहे हे अत्यंत उपयोगी आहे. ठीक आहे सदावर्तेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. तर आता आझाद मैदानामध्ये येण्यासाठी मुंबई हायकोर्टानं मनाई केलेली आहे. त्यामुळे आता जरांगेंनी मुंबईच्या दिशेने येऊ नये असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाकडून ही मनाई करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान इथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केलेली आहे. वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. वेदांत, जर मनोज जरांगेंचा सध्याच्या काळातला आपण पवित्रा पाहिला तर त्या पार्श्वभूमीवर आता हायकोर्टानं मनाई केल्यानंतर ते पुढे नेमकं काय पाऊल उचलतात याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. त्यामुळे काही वेळापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी साबळे हे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी पोहोचले होते, तेव्हा देखील आपण आपल्या आंदोलनावर ठाम आहोत आणि आम्ही आझाद मैदानात येणारच असा इशारा त्यांनी दिलेला होता. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. चर्चा अशी आहे की जर मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा राखायचा यासाठी चर्चा त्यामध्ये होऊ शकते. तर तिसरी अपडेट अशी आहे की आता आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगेंना मनाई केली आहे. आणि स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या आपल्यासोबत आहेत. जरांगेजी, मुंबई हायकोर्टानं आता तुम्हाला आझाद मैदान इथे येण्यास मनाई केलेली आहे, पहिली प्रतिक्रिया आपली.